आजकाल ना नवऱ्याला म्हणजे एजा बोलवायची पद्धत आहे, काही राहिलं नाही. पण आमच्या वेळी कसं होतं माहितीये काय? आमच्या वेळी आम्ही लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज केल्यानंतर म्हणजे मी आधी त्यांना एजा बोलवत होते, नाव पण घेत होते. पण लग्नानंतर ते मला इतकं अवघड गेलं, इतकं अवघड गेलं. सुरुवातीच्या दिवसात का नाही मला त्यांना ये म्हणजे असं सारखं तोंडात यायचं ना, जे आपण आधी बोलवत होतो. म्हणजे नाव घेऊन बोलवायचं. मग ह्यांची एक आजी होती. आजी म्हटली, अगं तुझा सासरा खूप म्हणजे डेंजर आहे, काय म्हणतात त्याला, रागीट आहे, आणि त्याच्या समोर असं बोलवू नको. ह्यांच्या आजीनं मला खूप म्हणजे समजावून सांगितलं की बाई असं बोलवायचं नसतंय म्हणून. तर त्यावेळी मला वाटायचं हे काय एवढं म्हणजे. मग मी सुरुवातीच्या काळात काय करायचे माहितीये का, कुणाबरोबर ह्यांच्याबरोबर जास्त बोलायचेच नाही. तेव्हा माझी भाची होती, तिला म्हणायची मामाला बोलव म्हणून. म्हणजे सगळ्यांसमोर आवाजच द्यायचे नाही. इतकं म्हणजे